नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 28 जूनची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात माहिती आपण पाहणारच आहोत. सोबतच बघा, नवीन नोंदणी करा. नवीन नोंदणी करायची आहे लाडक्या बहिणींनो. तुमच्यासाठी सर्वात मोठी संधी चालून आलेली आहे. सर्वात मोठी खुशखबर तुमच्या सर्वांसाठी चालून आलेली आहे नवीन नोंदणीच्या संदर्भात. आता ही नवीन नोंदणी कशाची आहे? नवीन नोंदणी तुम्हाला करायची आहे. ही कशाच्या संदर्भातची नोंदणी आहे? बघा, ज्या माता भगिनी आहेत ज्यांना नवीन नोंदणी करायची आहे ती कशाची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. नवीन नोंदणी करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे लाडक्या बहिणींसाठी, म्हणजेच माता भगिनींसाठी. गटमध्ये, ग्रुपमध्ये तुम्हाला ही नवीन नोंदणी करायची आहे. ही कशी करायची, काय महत्त्वाची माहिती आहे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि खास करून ही बातमी लाडक्या बहिणींसाठी, ही माहिती लाडक्या बहिणींसाठी, माता भगिनींसाठी. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचे. पुढे पाहू शकता बघा, 7,000 रुपये आणि 3,000 रुपये येणार. बघा, 3,000 रुपयांच्या संदर्भातची पण अपडेट आपण पाहणार आहोत. 3,000 रुपये पण तुम्हाला वाटप होणार आहेत. सोबतच 7,000 रुपये पण तुम्हाला वाटप होणार आहेत. 7,000 रुपये सुद्धा माता भगिनींना, लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. 7,000 रुपये तुम्हाला कशाचे येणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना येतील, काय करावं लागेल ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात मोठी अपडेट आली आहे, सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयीची. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातची जी काही माहिती आपण पाहत असतो ती नेहमीच पुराव्याच्या सहितच असते. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुरावा तुमच्या समोर आहे. बघा, पहिला पुरावा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना 1,500 रुपये दरमहा मिळतात. दरमहा 1,500 रुपये पात्र महिलांना मिळतात. मात्र जून महिन्यात अद्याप देखील पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. जून महिना संपायला केवळ 2च दिवस बाकी आहेत. बघा, 2च दिवस बाकी आहेत. आज 28 जून आहे आणि 2च दिवस बाकी असताना देखील अजून लाडक्या बहिणींना जो जून महिन्याचा हप्ता आहे, म्हणजेच 12वा हप्ता आहे, तो 12वा हप्ता अजून आलेला नाही आहे. बरोबर आहे. आत्ताच मेमध्ये, म्हणजेच मेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला जूनमध्ये दिलेला होता. जवळपास 4-5 जूनपासून तुम्हाला पैसे वाटप व्हायला सुरुवात झाली. परंतु 12वा हप्ता, जूनचा हप्ता अजून तुम्हाला आलेला नाही. 2च दिवस राहिलेले शिल्लक. म्हणजेच काय, तर जूनचा हप्ता तुमचा जूनमध्ये येणारच नाही आहे. ठीक आहे, जूनचा हप्ता कधी येईल? मग जुलैमध्येच तो येणार आहे. आता त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. एकत्र तुम्हाला 3,000 कसे येतील? बघा, एकत्र 3,000 कसे येतील ते पण आपण पाहणार आहोत. सोबतच बघा, 7,000 कसे येतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. लगेच पुढची अपडेट पाहूया. बघा, पण 1,500 रुपये आले नसल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जून महिना संपायला आला तरी अजून पैसे खात्यात जमा न झाल्याने जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रच जमा होणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र याबाबत सरकारकडून अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. बघा, दोन्ही हप्ते एकत्र येतील असं सांगण्यात आलेलं आहे, पण अजून सरकारकडून कुठलीही घोषणा जी ती घोषणा करण्यात आलेली नाही आहे. ठीक आहे, एकत्र हप्ते येतील याची घोषणा अजून करण्यात आलेली नाही आहे. ऑफिशियल घोषणा नाही आहे. एकत्र येतील अशी चर्चा सध्या सुरू आहे. आणि चर्चा जी आहे लाडकी बहीण योजनेची ती चर्चेमध्येच आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात, कुठल्याही जिल्ह्यात गेलात तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चाच पाहायला मिळेल. कुठल्याही महिला भगिनींना तुम्ही विचारलं, लाडकी बहीण योजना तुम्हाला माहिती आहे का? तर सर्व महिला भगिनींचं उत्तर असेल, लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हाला येतातच. बघा, अशा पद्धतीची चर्चा ह्या ठिकाणी जोरदार आहेत. पुढे बघा, महिलांमध्ये दोन्ही हप्ते एकत्र येण्याची चर्चा सध्या सुरू आहे. जून महिना संपत आला तरी अद्याप जून महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा जो हप्ता आहे तो आलेला नाही आहे. याआधीही एका महिन्यात हप्ता जमा झाला नव्हता. त्यावेळी दुसऱ्या महिन्यात आधीच्या आणि चालू महिन्यातील असे दोन्ही हप्ते एकत्र झाले होते. बरं का, जमा झाले होते. दोन्ही हप्ते एकत्र जमा झाले होते. त्यामुळे जूनचा हप्ता अद्याप आला नसल्याने यावेळी आधीप्रमाणेच दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र येईल अशी शक्यता महिला वर्गात वर्तवली जात आहे. बघा, आधीप्रमाणे जसं आपण जर पाहिलं तर जूनचा हप्ता जूनमध्ये आलेला नाही आहे. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र येतील अशी शक्यता जी ती चर्चा जोरदार सुरू झालेली आहे. जुलैमध्ये दोन्ही हप्ते येतील अशी चर्चा आहे. पुढे अधिवेशन पण सुरू होतं आहे, त्यामध्ये आपल्याला कळेलच दोन्ही हप्ते एकत्र येत आहेत किंवा नाही.
आतापर्यंत 11 हप्ते नियमितपणे पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. सर्वांना आलेत का 11 हप्ते आतापर्यंत? 11 हप्ते सर्वांना आलेत का? 11 हप्त्यांचे बघा, 11 हप्ते म्हणजेच 1500 रुपयांप्रमाणे आपण जर केलं तर 16,500 रुपये होतात. तुम्हाला आलेले आहेत का सर्वांना? ते तुम्हाला सांगायचं आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी भाजप सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. जुलै 2024मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांचा 4,500 रुपयांचा हप्ता जो आहे तो एकत्रच ऑगस्टमध्ये जमा झाला. बघा, एका वेळी आपण 2 महिन्यांचं पाहतोय, एका वेळी 3-3 हप्ते एकत्र जमा झालेले आहेत. त्यानंतर आता मे 2025पर्यंत लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 11 हप्ते जे आहेत ते नियमितपणे पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेत. बघा, आतापर्यंत 11 हप्ते जे ते जमा झालेत, म्हणजेच मेपर्यंत सगळं क्लिअर आहे. जूनचा महिना पेंडिंगमध्ये आहे. जूनचा महिना जुलैमध्येच मिळेल असं त्या ठिकाणी वाटतंय, कारण 2च दिवस आता शिल्लक आहे, म्हणजेच जुलैमध्येच पैसे येणार आहेत. ठीक आहे, आता आपण पुढचे अपडेट पाहूया. नवीन नोंदणीसाठी आव्हान करण्यात आलं आहे. नवीन नोंदणी करायची कशाची ते पण आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणी माता भगिनींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. काय महत्त्वाची खुशखबर आहे तुमच्यासाठी ते आपण लगेच पाहूया. तर पाहू शकता, पुढचे अपडेट जबरदस्त आहे. राज्य शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेतून लाभ घेतलेल्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या सहभागातून लाडकी बहीण नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बघा, लाडकी बहीण नागरी सहकारी पतसंस्था जे ती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला पतसंस्थेमध्ये सहभागी होता येणार आहे. पतसंस्थामध्ये तुम्हाला सहभागी होता येणार आहे, तुम्हाला सभासद होता येणार आहे. सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी, सर्व लाडक्या बहिणींसाठी, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये येतात आणि तुमच्यासाठी पतसंस्था तुम्हाला त्या ठिकाणी स्थापन करता येणार आहे. त्याचे तुम्हाला सभासद होता येणार आहे. पतसंस्थेचा सभासद तुम्हाला होता येणार आहे. पतसंस्थेविषयीची अधिकची माहिती तुम्ही घेऊ शकता आणि नक्कीच तुम्ही स्थापन करू शकता. पुढे बघा, यासाठी निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांनी महिला नागरी सहकारी पतसंस्थेची नोंदणी करायची आहे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज चौधरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केलेले. बघा, जिल्ह्याचे जे आपण जर पाहिलं तर उपनिबंधक आहेत सहकारी संस्था मनोजजी चौधरी, त्यांनी या संदर्भाचं आवाहन केलेले प्रसिद्धी पत्रक पण त्यांनी काढलेले आहे. शासनामार्फत लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात आलेले आहेत अशा महिलांची जिल्ह्यात नागरी सहकारी पतसंस्था नोंदवण्यासाठी 8 मार्च 2019च्या परिपत्रकातील नोंदणी निकषांनुसार संस्था नोंदणी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ज्यांना लाभ मिळतो त्या महिला भगिनींसाठी नागरी सहकारी पतसंस्था नोंदवण्यासाठी. ठीक आहे, पुढे बघा, यात महिलांसाठी महानगरपालिका तसेच वॉर्ड प्रभाग कार्यक्षेत्रासाठी सभासद संख्या व भागभांडवल निश्चित केलेले आहे. तालुका व नगरपालिका कार्यक्षेत्रात स्थापन होणाऱ्या पतसंस्थांकरिता प्राथमिक सभासद संख्या, बघा, तालुका असेल नगरपालिका असेल तर त्याच्यासाठी जी काही सभासद संख्या आहे ती 500 आहे. 500 महिला असायला पाहिजेत आणि एकूण जे काही भाग भांडवल आहे ते तुमचं 5 लाख रुपये असायला पाहिजे नोंदणीच्या वेळी. पुढे बघा, गाव कार्यक्षेत्र असणाऱ्या संस्थांसाठी प्राथमिक सभासद संख्या जी आहे ती 250 असून नोंदणीच्या वेळी भागभांडवल 1.5 लाख रुपये असणार आहे. 1.5 लाख रुपये तुम्हाला जमा करायचे आहेत. 250 सभासद असायला पाहिजेत आणि त्यावेळी तुम्ही पतसंस्था नोंदणी करू शकता. पुढे बघा, जिल्हा स्तरावर थोडं वरच्या लेवलला आपण जातोय, मोठ्या लेवलला जातोय, त्यामुळे सभासद संख्या वाढलेली आहे. 1500 सभासद संख्या असायला पाहिजे आणि भागभांडवल जे ते 10 लाख रुपये असायला पाहिजे. नोंदणी व अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांचे कार्यालय प्रशासकीय संकुल जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार धुळे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री चौधरी यांनी केलेले आहे. आता बघा, हे जरी झालं धुळ्यासाठी तरी देखील तुम्ही ज्या काही जिल्ह्यामध्ये राहत असाल, तुम्हाला स्वतःची पतसंस्था स्थापन करायची असेल, जर समजा तुम्ही जिल्हा स्तरावर स्थापन करत असाल तर 1500 संख्या असायला पाहिजे. 10 लाख रुपयांचं तुमचं भागभांडवल असायला पाहिजे. गाव कार्यक्षेत्रात स्थापन करत असाल तर 250 तुमची सभासद संख्या असायला पाहिजे. 1.5 लाख रुपयांचं तुमचं भागभांडवल असायला पाहिजे. तर तुम्ही पतसंस्था जे ती त्या ठिकाणी नोंदणी करू शकता, म्हणजे जेणेकरून तुमची पतसंस्था जी ती त्या ठिकाणी नोंदणी होणार आहे. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.